उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी लाच घेताना नागपुरातील तहसील कार्यालयातील संगणक ऑपरेटरला एसीबीनं रंगेहात पकडले। पवन बिनेकर असं या लाचखोर आरोपीचं नाव आहे। लाचेची ही रक्कम कमी दिसत असली तरी शेकडो नागरिक उत्पन्नाचा दाखला काढत असतात, त्यामुळे त्याची व्याप्ती मोठी आहे। मुलीच्या शिष्यवृत्तीसाठी तक्रारदाराला उत्पन्नाचा दाखला हवा होता, त्यासाठी 70 रुपयांची लाच मागण्यात आली होती। पुण्यात जुन्नर तालुक्यातील नारायण गावात दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडला। अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतला लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी अवघ्या 3 मिनिटात लुटला। दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात व्यवस्थापक राजेंद्र भोर गंभीर जखमी झालेत। त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। दुपारी कर्मचारी पतसंस्थेत जेवण करत असताना हा दरोडा पडला। पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावातील बोगस भरतीत महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे। बोगस भरतीचा आकडा 200 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून 3 लाख रुपये घेण्यात आले होते। त्यासाठी बोगस रेकॉर्डही तयार करण्यात आले होते। परभणी जिल्ह्यात सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। सायखेडा गावात 19 मे 2020 रोजी रामराव जाधवनं त्याचा सख्खा भाऊ शेषरावची कुऱ्हाडीनं वार करत हत्या केली होती। हे प्रकरण पोलीस आणि नंतर न्यायालयात 1.5 वर्ष चाललं। त्यानंतर दोषी रामरावला जन्मठेप आणि 15,000चा दंड ठोठावण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यात चांडवे गावात दुचाकी अपघातात सर्वेश कळंबे या तरुणाचा मृत्यू झाला, पण ट्रॉमा केअर युनिटच्या डॉक्टरांविरोधात नातेवाईकांनी आरोप केले। डॉक्टरांनी तातडीनं उपचार न करता खासगी रुग्णालयात जखमीला न्यायला सांगितलं। वेळेत उपचार न मिळाल्यानं सर्वेशचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तसंच डॉक्टरांवरती कारवाई करेपर्यंत मृतदेह नेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। धुळे शहरातील एका जोडप्याला नजर चुकीचा मोठा फटका बसला। कैलास पाटील आणि त्यांची पत्नी सुनंदा गेल्या आठवड्यात मुलीसोबत बाजारात गेले होते। त्यावेळी 60,000 रुपये आणि 6 ग्रॅम सोनं असलेली एक छोटी पिशवी पाटील यांच्या मुलीकडून दुकानात नजर चुकीने दुसऱ्या ग्राहक महिलेच्या पिशवीत ठेवली गेली। नंतर ही चूक त्यांच्या लक्षात आली। संबंधित महिला तो ऐवज परत करेल या आशेवर पाटील दाम्पत्य आठवडाभर झाला आहे, मात्र त्यांची निराशा झाली आहे। बीडमधील आष्टी तालुक्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात थेट जिल्हाधिकाऱ्यांविरुद्धच अटक वॉरंट बजावण्यात आले। आष्टी तालुक्यातील शासकीय जमिनीवरती करण्यात आलेलं अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सप्टेंबर 2020 मध्ये दिले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही। या संदर्भात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। कार्तिकी वारी काळात सलग 18 दिवस भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या पंढरपुरातील विठोबा रखुमाईची प्रक्षाळ पूजा संपन्न झाली। थकलेल्या देवाला आराम मिळावा म्हणून 2 वेळा गरम पाण्यानं स्नान घातलं जातं। देवाच्या चरणांना आराम मिळावा म्हणून लिंबू साखर लावली जाते। यंदा पदस्पर्श दर्शन बंद असल्यानं भाविकांना लिंबू साखर चोरण्याची संधी मिळाली नाही। आता देवाचे सर्व राजोपचार पूर्ववत केले जात आहेत। या निमित्तानं संपूर्ण मंदिर 3 टन आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं। बातमी वाघाला पळवून लावणाऱ्या एका धाडसी महिलेची। गडचिरोलीतल्या मुरमुरी गावात 70 वर्षांच्या सरिता चहाकाटे शेतात कापणीचं काम करत होत्या। पाणी पिण्यासाठी त्या झाडाखाली गेल्या, तेवढ्यात त्यांच्यासमोर वाघ आला। सरिता यांनी वाघाला घालवायला जोरजोरात आरडाओरडा सुरू केला आणि जोरजोरात हातवारे करायला सुरुवात केली। सरिताबाईंच्या या प्रकाराला वाघ घाबरला आणि वाघानंच घाबरून जंगलात धूम ठोकली। कल्याण ग्रामीणमधल्या कांबागाव परिसरात अचानक 7 फुटांचा अजगर आढळला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। तिथल्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीत अजगर आल्याची माहिती सर्पमित्रांना दिली। सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या 7 फुटाच्या अजगराला पकडून कल्याण वन विभागाकडे सोपवलंय।
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई 236 वॉर्डच्या पुनर्रचनेचा आराखडा तयार झालाय। 8 मार्च 2022 रोजी नवा महापौर बसवण्याच्या दृष्टीनं निवडणूक विभागाची जोरात तयारी सुरू आहे। ज्या ठिकाणी नव्या इमारती, वस्त्या तसंच लोकसंख्येची घनता वाढली आहे त्या ठिकाणी नवे वॉर्ड तयार होणार आहेत। मुंबईत पश्चिम उपनगरात 4 ते 5 वॉर्ड वाढणार आहेत, तर पूर्व उपनगरात 3 ते 4 वॉर्ड वाढणार आहेत। मुंबई शहरात 1 वॉर्ड वाढेल। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली। राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी निमंत्रण दिलं होतं, त्यानुसार दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली। राज ठाकरेंच्या नव्या निवासस्थानाच्या निमित्तानं ही भेट झाली असली तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट खूप महत्त्वपूर्ण मानली जाते। कोल्हापुरात सतेज पाटील आणि महाडिक गट आमने सामने आल्यानं वाद झाला। विधान परिषद अर्ज छाननीनंतर महाडिक पाटील गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाल्यानं तणाव वाढला। जमावबंदीचा आदेश झुगारून जिल्हाधिकारी कार्यालयातच दोन्ही बाजूच्या समर्थकांनी गर्दी केली होती। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवलं। अकोल्यात शेतकरी पुत्रांनी रक्तदान केलं। दिल्लीतील शेतकरी आंदोलनात जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली। अकोल्यातील शेतकरी जागर मंचानं या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या शिबिरात अनेकांनी हजेरी लावली। शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत किन्नरांनीही रक्तदान केलं। महागाई विरोधात कल्याणमध्ये महिला काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं। पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसनं राज्यभरात जनजागरण अभियान सुरू केलंय। त्यानुसार कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं, तसंच केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणावरती टीका केली। आरबीआय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात सीबीडीसीज लॉन्च करण्याची शक्यता आहे। ही डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी असणार आहे। भारताच्या मूळ मुद्रेचंच हे डिजिटल रूप असेल, अर्थात ती डिजिटल रुपयाच्या स्वरूपात असणार आहे। अवकाळी पावसाचा आणि धुक्याचा सर्वाधिक फटका निफाड तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादकांना बसलाय। फ्लोरिंग स्टेजमध्ये असलेल्या द्राक्ष बागा, द्राक्ष घड आता गळू लागलेत। द्राक्षांवरती डावणी, करपा रोग पडू लागलेत। द्राक्ष उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास त्यामुळे हिरावला जातोय। शिर्डीतील अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील भात शेतीचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे भात पिकांचं नुकसान झालंय। संपूर्ण शेतात पाणी साचलेलं आहे। सरकारकडून गावोगावी नुकसानीची पाहणी आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला। यामुळे ऊसाचा गळीत हंगाम पुन्हा अडचणीत आलाय। अवकाळी पावसामुळे बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं वार्षिक गणित कोलमडणार आहे। मावळात झालेल्या अवकाळी पावसानं वीट भट्ट्यांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसाने विटांसाठी आणलेली मातीच वाहून गेली आहे, तसंच भट्टीसाठी रचलेल्या कच्च्या विटांचंही नुकसान झालंय। त्यामुळे वीट भट्टी मजुरांची मजुरी कशी द्यायची या विवंचनेत भट्टी मालक सापडलेत। अमरावतीत सोयाबीनला सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 6,851 रुपयांचा भाव मिळालाय। यंदाच्या मोसमात सोयाबीनला पहिल्यांदाच इतका दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीची मागणी वाढल्यानं स्थानिक बाजारात सोयाबीनची दरवाढ दिसून आली आहे। वाशिम जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे रस्ते दिसेनासे झाले। त्यामुळे तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। मागच्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं असून पाऊसही पडला होता, त्यामुळे आधीच या पिकांना फटका बसलाय। कोल्हापुरातील कागल तालुक्यातल्या सुळकुड इथं दूधगंगा नदीमध्ये मगरीचं दर्शन घडलं। रात्रीच्या वेळी नदीच्या काठावर ही महाकाय मगर पहुडलेली आढळली। गेल्या काही दिवसांपासून दूधगंगा नदीत वारंवार मगरीचं दर्शन होते, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नदीकाठावरील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातंय।
मेळघाटातील वाघांचं अस्तित्व धोक्यात आलंय। इथल्या जंगलातील लांडग्यांना रेबीजची लागण झाली आहे। गेल्या काही दिवसात या लांडग्यानं 40 नागरिकांवरती हल्ला केला होता। त्यानंतर या लांडग्याचा मृत्यू झाला। त्याला रेबीजची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। त्यानंतर जंगलात रेबीजमुळे मरण पावलेल्या इतर लांडग्यांचेही मृतदेह आढळून आलेत। इगतपुरी शहरातील शिवाजीनगर परिसरात बिबट्याचे 2 बछडे आढळले। इगतपुरीच्या प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाने या बछड्यांना जेरबंद केलं। बछडे बघण्यासाठी इगतपुरी शहरातील नागरिकांनी गर्दी केली। त्यामुळे कुणी गर्दी केली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराच वनविभागानं दिलाय। निफाड तालुक्यातील नैताळे येथील प्रगतिशील शेतकरी शंकर बाबूराव भवर यांनी आपल्या नातीचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं। भवर कुटुंबियांनी नातीच्या आगमनानिमित्त आतषबाजी करत फुलांचा वर्षाव केला। या परिसरात या आगमनाची जोरदार चर्चा रंगली। उस्मानाबाद जिल्ह्यात चक्क पंतप्रधान जन्माला आलेत। उमरगा तालुक्यातल्या चिंचोलीत राहणाऱ्या चौधरी कुटुंबानं बाळांची आगळी वेगळी नावं ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे। चौधरी कुटुंबात दुसऱ्या बाळाचा जन्म झालाय, त्याचं नाव पंतप्रधान ठेवण्यात आलंय। त्यांनी आपल्या मोठ्या मुलाचं नाव राष्ट्रपती असं ठेवलंय। आयर्न मॅन स्पर्धेत नाशिकच्या दोघांनी यशस्वी कामगिरी केली आहे। महेंद्र छोरिया आणि प्रशांत गवळी यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत धावणं, पोहणं आणि सायकल चालवणं अशा सलग स्पर्धेत स्पर्धकांचं कसब पणाला लागतं। पुन्हा एकदा या स्पर्धेतही नाशिकचं नाव कोरलं गेलंय। 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेलं गाणं वादात सापडलंय। या गाण्यातील काही व्हिडिओ क्लिप वंडरिंग माइंड या यूट्यूब चॅनेलवरून विनापरवानगी वापरल्याचं समोर आलंय। यात अनेक दिग्गजांच्या नावांचा उल्लेख नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तसंच शाहीर प्रताप परदेशी यांचंही छायाचित्र चुकीचं असल्याचा दावा करण्यात आलाय। पंढरपूरवरून संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीला निघालेल्या पांडुरंगाच्या पादुकांना दत्तकाठावरती नीरा नदीच्या पाण्यात स्नान घालण्यात आलं। विठ्ठलाच्या गजरात उत्सव पादुकांना स्नान घालण्यात आलं। पादुकांचा संध्याकाळचा मुक्काम महर्षी वाल्मिकी नगरी असलेल्या वाल्हेत असणार आहे। बीडच्या वडवणी शहरातील भाजपचा युवा कार्यकर्ता बाबरी मुंडेने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त 50हून अधिक केक तलवारीनं कापले। सध्या या केक कटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा सुरू आहे। याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही।